पहा ही परिस्थिती. खूप झाडं पडलेत, खूप. पहा इथे झाड पडले, सगळ्या तारी तुटल्यात, लाईट नसेल या ठिकाणी कुठेच. झाड जरी पडलं परंतु या झाडारे कापणारे माणसं मात्र दुसरे आहेत. तीच अवस्था आपल्याही मनाची आहे. आपलं मन तोडतात दुसरे आणि मग आपलं मन दूषित होतं. मन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपण जर योग साधना केली तर 100% आपलं मन चांगलं राहील. मन दूषित होऊ नये यासाठी आपण हे साधना, योग साधना केली पाहिजे. दुसरे तोडणारच आहेत मन आपलं. दुसरं आपलं प्रत्येक गोष्ट ऐकतीलच असं नाही आहे. किती सुंदर असे जांभळं आपल्या ठिकाणी भेटलेत. पण जरी दुसऱ्या मन तोडलं तरी असं आपलं मन अबाधित ठेवण्यासाठी योग साधना केली पाहिजे. पहिलं किती सुंदर जांभळं आहेत, सगळ्या ताडी उन्मळून पडल्यात आणि लाईट अस्तव्यस्त झाली. आणि असं जर मन अस्तव्यस्त होऊ द्यायचं नसेल आपल्याला तर मात्र आपल्या मनाच्या तारी जोडून ठेवल्या पाहिजेत. एकमेकाविषयी दूषित परिणाम नको असेल तर आपल्या मनाच्या ज्या तारी आहेत, एकमेकाविषयी कामना, क्रोध, मत्सर, ह्या ज्या काही मनाच्या तारी आहेत, या तारीमध्ये प्रेम असायला हवं. जर प्रेम असेल तर मनाच्या तारी तुटणार नाही आहेत. बघा, मन एकदा एकमेकाशी जुळलं की मात्र 100% आपण निरोगी राहू शकतो. 100 वर्ष जगू शकतो. पहिले मन मात्र निरोगी होते आणि मन निरोगी असताना शरीरात कुठल्या प्रकारची व्याधी नव्हती. बघा पशुपक्षी किती एकमेकाशी प्रेमाने राहतात, एकमेकाशी सकाळी बोलतात, चालतात आणि त्यांची आत्मनिर्भरता पहा, त्यांची एकजूट पहा. पक्षी चालताना कसा एक लाईननुसार चालतात, त्यांनी नियम पाळतात, निसर्गाचे नियम पाळतात, म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची व्याधी नाहीच आहे. म्हणून निसर्गाचे नियम पाळा, योग करा.